नमस्कार मित्रांनो, मी उदय लोण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कापूस विकावा की मग थांबावं। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबावं। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारतवर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबावा। कशात आहे फायदा, जानेवारी महिन्यात कापूस विकण्यात की मग जानेवारी महिन्यात कापूस न विकता थांबवण्यात? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला करा लाईक। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला करा शेअर। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता जानेवारी महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबावं। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे कापसाची भाव पातळी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या कंडिशनला काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती, याचा जानेवारी महिन्यात कापसाच्या भावावरती परिणाम कसा होणार, या प्रश्नांची उत्तरे घेतल्यानंतरच आपल्याला लक्षात येईल की आपण जानेवारी महिन्यात कापूस विकावा अथवा थांबावं। चला या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची जी भाव पातळी आहे ती 69 पासून 72 सेंटच्या दरम्यान आहे। डिसेंबरचा शेवटचा आठवडा, जानेवारीचा पहिला आठवडा ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे मार्केट बंद। 15 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात खास बदल दिसणार नाही, परंतु 15 जानेवारी नंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात खालच्या स्तरावरून कापसाच्या भावाला आधार मिळून कापसाचा भाव हा 75 सेंट्स पार जाण्याची शक्यता आहे। याच्यामुळे देशातील कापसाच्या भावात 100% आपल्याला सुधारणा दिसू शकते। सध्या देशातील बाजारात कापसाचा भाव 6900 ते 7300च्या दरम्यान आहे, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी व 15 जानेवारी नंतर होणारी कापसाची आवक जी आहे ती कमी, तर याच्यामुळे 15 जानेवारी नंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 7500 पार जाताना दिसेल। मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उत्पन्न होतो की जानेवारी महिन्यात या तेजीमध्ये कापूस विकावा की मग थांबावं। पण लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट आहे, शिल्लक साठा नाही आणि दुसरी गोष्ट, भविष्यात कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात आपल्याला भयंकर या ठिकाणी जो आहे तो तफावतीचा आकडा दिसणार। याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भविष्यात कापसाचं भविष्य हे उज्ज्वल दिसते। कापसाचा भाव हा 31 मार्चपर्यंत सुरुवातीला 8000 तर त्यानंतर 8500 पार होण्याची आहे शक्यता आणि ही तेजी साधीसुधी नाही तर 500 ते 700 रुपये क्विंटलची आहे। म्हणून गरजेपुरता कापूस आपण जानेवारी महिन्यात विकावा, बाकी कापूस आपण जर शिल्लक ठेवला तर आपल्याला प्रति क्विंटल 500 ते 700 रुपये भविष्यात फायदा होऊ शकतो। हा विचार करूनच आपण जानेवारी महिन्याबाबतीत योग्य निर्णय घ्यावा हीच आपणास विनंती। भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा काय राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.